भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे अडचणीत आलेले आहेत। उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याने कोकाटेंना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावलेली आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही नोटीस आल्याने खळबळ उडालेली आहे। भाजपकडून तिकीट न मिळाल्याने कोकाटे बंडखोरी करत नाशिकमधून अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत। पालघर लोकमत मतदारसंघामध्ये महाआघाडीतर्फे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू झालेली आहे। नुकतंच बळीराम जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। तर बळीराम जाधव यांची निवडणूक अधिकृत चिन्ह येत्या 13 तारखेला जाहीर करण्यात येईल असं समजतंय। नांदेड शहरामध्ये काल मध्यरात्री गोळीबाराच्या 2 घटना घडल्या। लुटमारीच्या उद्देशाने 2 अज्ञात आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला। गोळीबारादरम्यान एका घटनेत नजीब शेख या युवकाचा मृत्यू झालाय, तर दुसऱ्या घटनेमध्ये एक जण जखमी झालेला आहे। पहिली घटना काल रात्री 12च्या सुमारास विद्यापीठ रस्त्यावर घडली असून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी डॉक्टर सतीश गायकवाड यांना रस्त्यात अडवून त्यांच्या पाठीवर गोळी झाडली। तर याच 2 आरोपींनी लातूर फाटा इथं आणखी एक कार अडवली। या गाडीतील अहमदपूर इथल्या नजीब शेख या युवकावर देखील गोळी झाडण्यात आली आणि आरोपी कारसह पसार झाले। गोळीबारात नजीबचा मृत्यू झालाय। दरम्यान नांदेड पोलीस त्या आरोपींचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे शहरात मात्र भीतीचं वातावरण पसरलं आहे। तर बातमी पाटणा इथून। पाटणामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतोय। या परिसरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीटही होताना बघायला मिळाली। मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या गारपीटीमुळे या भागातील लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे, अतोनात नुकसान झालेलं आहे। येत्या 11 एप्रिलला म्हणजे अगदी परवाच देशातल्या सर्वाधिक लांब 600 किलोमीटर अंतरात पसरलेला आणि माओवादी कारवाया असलेल्या या मतदारसंघातल्या अनेक गावांमध्ये निवडणूक होणार आहे। पहिल्या टप्प्यातली निवडणूक होणार आहे, मात्र अजूनही उमेदवार गावागावात पोहोचलेले नाहीयेत। या गावात ना पक्षांचे बॅनर आहेत, ना झेंडे दिसतात, ना आदिवासी नागरिकांना इथं कोण उमेदवार आहे याची माहिती आहे।